तन्वीला, ती उत्तम प्लेयर आहे एक आणि तिने दाखवून दिलं की ती उत्तम खरंच जिद्दीने खेळली आहे ती. हे दाखवून हो करणार मी. माझं एक मत वाढलंय. मला आत्ता असं वाटतं की हो ते प्री प्लान कदाचित होतं. एक गोवा आणि एक थायलंड अशा 2 ट्रिप आम्ही प्लॅन जाणार आहोत म्हणतोय मी आणि तू सोनाली वहिनीला घेऊन जा म्हणते. आम्ही कोणाला आवडणार आहे की उगाच एखाद्याबद्दल राग ठेवून त्याच्या आयुष्यभर त्याच्याबरोबर तसंच वागायचं आपण. हो ना. आणि मला खूप ट्रोल पण केलं त्यामुळे. मी बाहेर आल्या प्राजक्ताला फोन केला, सचिनला फोन केला, रुचिताला फोन केला. मला रडत नाही, हसत जायचं होतं आणि मी हसत बाहेर पडलो. 85 प्लीज 5 दिवस नका कमी करू. एक दिवस काय झगडलोय आमचं आम्हाला माहितीये. प्लीज असं नका करू. खूप दिवस कमी करताय तुम्ही. नमस्कार सागर दादा, खूप खूप स्वागत आहे सिनेसृष्टीमध्ये. सगळ्यात आधी सांगा कसे आहात? मी मस्त मजेत, उत्तम आहे मी. बरं, 80 दिवसाचा प्रवास करून आला 85 प्लीज 5 दिवस नका कमी करू. एक दिवस काय झगडलोय आमचं आम्हाला माहितीये. प्लीज असं नका करू. खूप दिवस कमी करताय तुम्ही. ओके, चला. 1 वीक, 1 वीक हो यार. नको ना. पण तुम्ही वीक नव्हता, तुम्ही स्ट्रॉंग होता. ओ माय गॉड. पोरगी शिकली, प्रगती झाली. तर 85 दिवसाचा प्रवास आहे, खूप मोठा पल्ला गाठलाय. तुम्ही म्हणालात तसं की हत्ती गेला आणि शेपूट राहिला आणि अशा क्षणी आपली एक्झिट झाली आहे. तुमच्या ना एक्झिट मध्ये पण एक ईज होता. आम्ही पाहिलं की तुम्ही खूप सहजतेने बाहेर आलात आणि हे प्रत्येक कंटेस्टंटला नाही जमत, रडतात वगैरे. पण कुठेतरी असं वाटलं की हा माणूस म्हणतो ना की डेस्टिनी आहे, मला एक्सेप्टेड आहे, या याच्यामध्ये बाहेर पडला. सो काय चालू होतं त्या मनामध्ये त्यावेळेला, त्या क्षणी? हो, वाईट नक्कीच वाटत होतं. पण जो प्रेक्षकांनी निर्णय दिलेला आहे तो एक्सेप्ट करणं फार गरजेचं होतं त्यावेळी आणि मला ते खुल्या दिलाने मान्य करायचं होतं. दुसरी गोष्ट मला त्या घरात मी खूप घाई करत होतो घराच्या बाहेर पडायची नाव अनाऊन्स झाल्यानंतर. कारण मला माहिती होतं मी अजून थोड्या वेळ थांबलो असतो तिकडे तर नक्कीच रडलो असतो. पण ते मला रडत नाही, हसत जायचं होतं आणि मी हसत बाहेर पडलो. तुम्ही म्हणालात स्टेजवरती भाऊंना की तुम्हाला काहीतरी सापडलंय, ते फास्ट फॉरवर्ड लाईफ झालं आणि तुम्हाला सापडला सागर तो. तर आता काय ठरवलंय या सागरने, नवीन सागरने काय ठरवलंय? पुढे काय प्लॅन्स आहेत? पुढे पुन्हा एक नाटक करेन नवीन असं डोक्यात आहे आणि एक सिनेमा जो मी जो डोक्यात होताच ते आता त्याचं लिखाण सुरू करेन. वा. बरं, आता बिग बॉस बघायला आवडेल का? कारण की तुमचे हो, मला बघायचं यार काय काय दाखवलंय किंवा मी कसा दिसलोय, मी कसा प्रेझेंट झालोय लोकांसमोर मला बघायचंय. बरं, फिनालेला आता तुम्ही काय ठरवलंय, कोणाला सपोर्ट करायचा? कारण की अनुश्री पण आहे, विशाल पण आहे. आता कुठल्या ग्रुपला सपोर्ट नाही करायचा. आता जे स्पर्धक आहेत त्यांच्यापैकी सपोर्ट मग अनुश्रीला सपोर्ट करायला आवडेल, विशालला, तन्वीला, ती उत्तम प्लेयर आहे एक आणि तिने दाखवून दिलं की ती उत्तम खरंच जिद्दीने खेळली आहे ती. ते दाखवून दिलं तिने. या तिघांना नक्कीच सपोर्ट करायला आवडेल. म्हणजे तुम्ही लिटरली वोट करणार का? जे 99 वोट बाहेरचे प्रेक्षक तुमच्यासाठी करत होते, तसं तुम्ही दर आठवड्याला आता हो करणार मी. माझं एक मत वाढलंय. बरं, बाहेर आल्यानंतर तुम्ही कोणत्या स्पर्धकांना भेटलात का? तुम्हाला वेळ मिळालाय का? किंवा कोणाला भेटायला आवडेल तुम्हाला? नाही, सगळ्यांनाच भेटायला आवडेल मला. आम्ही बाहेर आल्या प्राजक्ताला फोन केला, सचिनला फोन केला, रुचिताला फोन केला. सचिन वगैरे तर लांब राहतात ते, त्यामुळे कधी भेटतील माहित नाही मला. पण मी भेटायला नक्कीच आहे, त्यांना भेटायला नक्कीच आहे. काय झालं रे? बरं, बिग बॉस मधनं बाहेर आल्यानंतर स्पर्धक साधारण असं बोलताना दिसतात की जे काही होतं ते गेम साठी होतं. आता आपण नवीन स्टार्ट करूया. किंवा काही स्पर्धक असे असतात जे नाही विसरत. तुमचा पॅटर्न कुठला आहे या दोघांपैकी? नाही यार, मी जसं बाहेर होतो आधी तसाच तिकडे होतो आणि आता बाहेर आल्यानंतरही तसाच आहे मी. माझ्यात पॉझिटिव्ह बदल घडलेत आणि ते मला खूप छान वाटतं त्या गोष्टीचं की माझ्यात काही पॉझिटिव्ह गोष्टी आल्या आहेत. जो काही वर्षांपूर्वी सागर गप्प होता तो बोलायला लागला, तो बोलतो आता. मग काही असेल, दुःख असेल किंवा आनंदाच्या काही गोष्टी असतील, रिॲक्ट लोकांना मला आवडतंय आता ते बोलणं
जे एवढे वर्ष मी मिस करत होतो ते आता बोलणं आवडतंय मला. बरं, आता इक्वेशन बदलणार का घरातल्यांसोबतचे तुमचे? कारण ते आता बाहेर येतील, फिनाले संपेल, शो संपेल, हो. त्यानंतर त्यांच्यासोबतचे इक्वेशन बदलतील की तसेच राहतील आणि तुम्हाला त्यांच्यासोबत पुढे काम करायला आवडेल की ते ग्रजेस कुठेतरी राहणार? नाही अजिबात. मी तर म्हणजे बाहेर आलो म्हणून म्हणत नाही. मी तिकडे पण जेव्हा माझी भांडणं झाली आहेत कोणाशी, मग तिथल्या तिथे ते ते विसरून जाण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. मी विसरलेलो आहे. कोणाला आवडणार आहे की उगाच एखाद्याबद्दल राग ठेवून त्याच्या आयुष्यभर त्याच्याबरोबर तसंच वागायचं आपण? नाही, मला सगळ्यांबरोबर काम करायला आवडेल, त्यांना भेटायला आवडेल. जी मजा आतमध्ये केली ती बाहेर पण करायला आवडेल. आम्ही तर प्लॅन पण केलंय, आम्ही गोव्याला जाणार आहोत सगळे. आम्ही सगळे गोव्याला जाणार आहोत. एक गोवा आणि एक थायलंड अशा 2 ट्रिप आम्ही प्लॅन केलेले आहेत. बरं, आता तुझं काही हा अरे आम्ही जाणार आहोत म्हणतोय मी, आणि तू सोनाली वहिनीला घेऊन जा म्हणते. आम्ही जाणार आहोत. बरं, तुम्हाला माहित होतं की एक दिवस फॅमिली वीक येईल आणि तोपर्यंत आपल्याला सस्टेन करायचंय. त्या दिवशी जेव्हा सोनाली वहिनी घरात आल्या, तुमच्या एकट्यासाठी एक वेगळं सरप्राईज होतं असं हो आम्हाला ना, दिसलं. हो ना. आणि मला खूप ट्रोल पण केलं त्यामुळे. ओव्हर रिॲक्ट केलं. अरे मग काय ठरवून मी काही केलं नाहीये. ती एक रिॲक्शन होती साधी, जी 2-3 महिन्यानंतर फॅमिलीला बघून पटकन बाहेर आली. आता जी किती प्रमाणात यायला पाहिजे होती आणि किती प्रमाणात आली हा भाग वेगळा आहे. प्रत्येकाची रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळीच आहे. ते त्यावेळी सरप्राईज होतं. मला अपेक्षित होतं ते दरवाजातून येतील, पण आले ते स्टोर रूम मध्येच होते हे मला माहित नव्हतं. कदाचित दरवाजाने आले असते तर थोडी कमी रिएक्शन, कारण माहितीच आहे इथून येणार आहेत. पण अचानक ते दिसले, डायरेक्ट उभे असलेले दिसले, तर काय अजून एका माणसाचं काय होणार आहे? तुम्हाला वाटतं का की हा बिग बॉसचा प्लॅन होता, तुम्हाला मुद्दामून चावी आणायला किंवा काहीतरी करायला सतत तिकडे स्टोर रूम मध्ये पाठवायचं आणि मग शेवटी ते सरप्राईज प्री प्लॅन होतं, असं तुम्हाला वाटतं का? हो, कारण बिग बॉस जेव्हा सोनाली एंटर झाली, मुलगी आणि सोनाली, तेव्हा बिग बॉसने बोलून दाखवलं की तुम्ही कितीही प्लॅन केलात तरी मी तो फिसकटवायला बसलेलो आहे. तुम्ही प्लॅन करू नका की ते दरवाजाने येतील वगैरे. आणि ते कदाचित मला आत्ता असं वाटतं की हो, ते प्री प्लॅन कदाचित होतं की मला सतत स्टोर रूम मध्ये पाठवत होते आणि काहीतरी वेगळंच आलं स्टोर रूम मध्ये. बरं, बिग बॉस सारखा मोठा शो, तुम्ही म्हणालात की तुम्हाला या आधी पण ऑफर आली होती आणि फायनली तुम्ही आता ती स्वीकारलीत आणि 85 दिवसाचा प्रवास करून बाहेर आलात. हो. तुम्हाला या निर्णयाबद्दल किती ग्रेटफुल वाटतंय की बरं झालं मी हा निर्णय घेतला, असं वाटतंय की या आधी पण घ्यायला? हो, माझं तेच म्हणणं आहे की मी माझ्यासारखा मूर्ख मीच होतो की त्या शोला नाही म्हणत होतो. पण आता मी बोंबलून सांगतोय, जिथे मिळेल, संधी मिळेल तिकडे मी सांगतोय की जर तुमच्या वाटेला हा कार्यक्रम आला, जर तुम्हाला कोणी या कार्यक्रमाबद्दल विचारलं तर नाही म्हणू नका. खूप छान वाटलं. तुम्हाला महाराष्ट्राचा खूप सपोर्ट मिळाला हो. आणि खूप जनता तुमच्या पाठीशी उभी हो, राहिली, हो. जी आधीपासून होती. मला वाटतं ते पाठबळ वाढलं कुठेतरी या शोच्या निमित्ताने. नक्कीच. त्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल जे आतापर्यंत तुमच्या पाठीशी होते आणि यापुढेही बाहेर आल्यानंतर पण बरेचसे सपोर्ट मध्ये आहेत की आम्हाला हवे होतात तुम्ही तिथे, आणि घरातल्यांचं पण मत नव्हतं की तुम्ही बाहेर याल, कारण की नाव तुमचं घेतलं नव्हतं गेलं त्यावेळेला. हो. दोघांमध्ये फक्त विशालच केलं गेलं. तर त्यावेळेला या सगळ्या लोकांना काय सांगायला मी खरंच या कार्यक्रमाच्या आधी तुमचं माझ्यावर प्रेम होतंच. या कार्यक्रमात आल्यानंतर तुम्ही ते दाखवलंत. मला 85 दिवस तिकडे ठेवून तुमची मतं मला मिळत गेली म्हणून मी तिकडे 85 दिवस काढू शकलो. आणि आता माझा प्रवास तिकडचा आता संपलेला आहे आणि पुन्हा नवीन जोशात मी वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे. लवकरच एक नाटक येईल, त्या नाटकालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल यात शंका नाही. आणि सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू सो मच. थँक्यू.